माझी एक सगळ्यांना विनंती एकच आहे. ठीक आहे, वय वाढलं. वय वाढलं त्याचा परिणाम कदाचित गुडघ्यावरील, पायावरील कदाचित कमी बसावं लागेल, दातावर होईल, पण इथं काही त्याचा दिसायला होतो. इथे लोक आणि जे लोक चालू आहे तो म्हणेल कसलीही स्थिती आली तर नव्या पिढीला मार्गदर्शन करण्याची ताकद आणि दुसरी ती आपल्या वयाच्या सगळ्या घटकांच्यात आहे. आणि त्यामुळे ज्येष्ठ नागरिक हा समाजाचा ठेवा आहे. तो ठेवा कुटुंबाने जतन केला पाहिजे आणि हा ठेवा आहे. त्या ठेवाचे सेवेकरी त्यांनी नक्की एक गोष्ट विसरली केली लक्षात केली पाहिजे. वय झालं म्हणून थकायचं नाही. वय झालं म्हणून विचाराची प्रक्रिया शोधायची नाही. वय झालं म्हणून नव्या पिढीला योग्य मार्गदर्शन करण्याच्या कामातून तसं सुद्धा मागे राहायचं नाही. आणि वय झालं म्हणून आपलं कुटुंब हे असं खेळ आयुष्याचं जीवन जगतंय ही स्थिती निर्माण करण्याची कामगिरी कधी थांबवायची नाही. गाडी चालत ठेवूया आपली माझी खात्री आहे की तुमची ही साथ, तुमची ही गती ही तुमच्या कुटुंबाला तर आनंद देईलच, पण समाजाला एक प्रकारची शक्ती देईल. तुम्हा सगळ्यांना या कामाच्यासाठी अंतकरणापासून शुभेच्छा या ठिकाणी देतो. मी त्याच्यात घटक आहे त्यामुळे तुम्हाला शुभेच्छा जशा होतात त्याचा काही होता मलाही मिळेल त्याची खात्री या ठिकाणी व्यक्त करतो.